चल नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आपण कारागृह पोलीस भरती 2025 बघा, कारागृह पुणे पोलीस भरती 2025 मध्ये झालेला पेपर आहे, तो पेपरचा बुद्धिमत्ता आपण विश्लेषण बघतो आहे। बघा, बुद्धिमत्तेवरती कसे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले होते आणि कसे आपण सॉल्व करायला पाहिजे होते ते आपण बघूया। ठीक आहे, याच्या अगोदर आपण गणिताचं पण बघितलं आहे। गणित तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे त्याच्यात तुम्हाला कसं सॉल्व करायला पाहिजे होतं ते तुम्हाला समजून जाईल। आज आपला हा बुद्धिमत्ताचा व्हिडिओ असेल। ठीक आहे, बघा प्रश्न काय आहे, राम हा श्यामपेक्षा 187 दिवसांनी मोठा आहे, तसेच बाबू हा श्यामपेक्षा 82 दिवसांनी मोठा आहे। जर बाबूचा जन्म कधी झाला, तर बाबूचा जन्म गुरुवारी झाला असेल तर श्यामचा जन्म कोणत्या वारी झाला असेल। मग आता हा राम श्याम मला काही घेणं देणंच नाही ना, राम श्याम किती आहे, मला बाबू आहे, बाबू रामपेक्षा मोठा आहे। ठीक आहे, आता काय बाबू हा श्यामपेक्षा 82 दिवसांनी मोठा आहे आणि आपल्याला विचारलं आहे बाबूचा जन्म काय गुरुवारी आहे आणि श्यामचा जन्म, मग संपलं ना दोघांचंच बाई। हे वाक्य काही आता हे सर 82 आहे, 82ला फक्त 7ने भागा, म्हणजे तुम्ही सर हे 82ला जर 7ने भागलं तर किती उरतात, 7 1 7 आणि किती मग 7 1 7, म्हणजे उरतात किती सर, तर 5। मग 5 उरलं, आता 5 उरलं तर आता बस बाबू काय आहे, हा बाबू आहे, बाबू किती आहे, तर बाबू गुरुवारी आहे ना, बाबूचा जन्म गुरुवारी झाला तर आता बाबू मोठा आहे ना, बाबू मोठा आहे म्हणजे बाबूचा जर गुरुवारी झाला तर गुरुवारच्या नंतर 5वा दिवस, मग गुरुवार शुक्रवार, म्हणजे हा शुक्रवार असेल, शनिवार असेल, रविवार असेल, सोमवार असेल आणि हा मग 5वा दिवस कोणता असेल, तर हा 5वा दिवस सर हा मंगळवार असेल। मग मंगळवार काय असेल, तर मंगळवारी झाला मग श्यामचा जन्म, बरोबर। म्हणजे श्यामचा जन्म विचारला ना, श्यामचा जन्म कोणत्या वारी झाला असेल, तर मग कोणत्या वारी झाला आहे, तर मंगळवार सर आहे ऑप्शनमध्ये, तर हो सर मंगळवार ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे मंगळवार। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं। हा जो पहिला वाक्य होता की नाही, राम आणि श्याम, हा कॉम्प्लिकेटेड प्रश्न होता, हा फक्त तुम्हाला फिरवण्यासाठी कन्फ्युजन करण्यासाठी हा प्रश्न होता। या वाक्याचं या प्रश्नामध्ये काही एवढं म्हणजे फरक पडत नाही, त्या वाक्याला वाचलं नाही आणि वाचलं तरी बी। ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघा। आता हा प्रश्न काय आहे, आता हा प्रश्न आहे बघा, 4 ते 5च्या दरम्यान घड्याळाचे काटे किती वाजता एकमेकांच्या विरुद्ध येतील, असा आपल्याला प्रश्न आहे। म्हणजे सर आता ही एक घड्याळ आहे सर, आता ही घड्याळ आहे, ठीक आहे, आता ही आपली एक ही जर आपली एक घड्याळ असेल तर घड्याळाचे बघा, हे घड्याळ म्हणजे हे सर 12 आहे, हे 3, हे सर 6 आहे आणि हे 9, म्हणजे इथे एक हे 2, बरोबर, हे 2। आता फक्त मित्रांनो आता कटछट काय, आता काय आहे, तर आपल्याला किती वाजत, आता इथं सर 4 असेल, इथं 5 असेल, मग यांचं इथं 11 असेल आणि इथं काय असेल 10, म्हणजे हेच विरुद्ध आहे ना। 4 ते 5च्या दरम्यान आपल्याला म्हटलं आहे, मग आता 4 ते 5च्या दरम्यान आता काय असेल, हे 4 आणि हे 5 यांच्या दरम्यान पाहिजे। आता यांच्या दरम्यान जर आपण बघितलं मित्रांनो तर काय होईल, आता हा काटा समजा सपोज एक 5च्या थोडं इकडे असेल, म्हणजे हा इथे 11 वरती असेल, हो 11 वरती असेल, त्यावेळेस हा 5च्या थोडं मागे असेल ना, म्हणजे 4 वाजून पुढची गोष्ट असेल। आता जर 11 वरती असेल तर सर 55 असेल, हे 55, पण सर तो 5च्या तिकडे आहे ना, आता हा जर 5 वरती असता तर हा 12 वरती असायला पाहिजे होता, मग हा 5च्या थोडं इकडे आहे ना, म्हणजे थोडं इकडे म्हणजे किती, तर 6 इकडे आहे तो। मग जर आपण समजा 60 मधून म्हणजे 4 आहे आणि 6 वजा केले तर 54 होतात, पण तो एक्झॅक्ट 54 वर नसेल, 54च्या थोडं पुढे असेल ना, म्हणजे हे 5 थोडं म्हणजे त्याच्या, आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 1 2 याच्यामध्ये पण हे असतात ना, तर त्याच्यामध्ये थोडंसं इकडे असेल, म्हणजे हा 54च्या पुढे असेल थोडं, म्हणजे याला आपण हे 4 वाजून 54 मिनटं आणि समथिंग सेकंद असं म्हणू शकतो एक डायरेक्टली। मग असं आहे का, 4 वाजून 55 आहे, 50 आहे सर, 4 वाजून 50 म्हणजे हे नाही आणि हे पण नाही, इथं आहे 4:54 आणि इथं 4:54 वाजून 6:11 मिनटं, म्हणजे तुमचं उत्तर असेल मित्रांनो हे, म्हणजे तो 4 वाजून 54 मिनटाच्या थोडं पुढे आहे तास काटा, त्यावेळेस ते एकदम एक्झॅक्टली विरुद्ध येतील। नाहीतर हा जर एक्झॅक्ट इथे असेल तर हे एक्झॅक्ट नाही येणार, म्हणजे हा थोडं एक्झॅक्ट, म्हणजे हा थोडंसं पुढे असेल ना त्याच्या पण,
त्याच्या पण थोडं पुढे असेल त्यावेळेस तो एक्झॅक्ट होतील. ठीक आहे, मग तुमचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी. चल आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे, एका सकाळी मनीषा एका खांबासमोर उभी होती. एक खांब आहे, त्याच्यासमोर मनीषा उभी आहे. खांबाची सावली जर मनीषाच्या उजवीकडे पडली असेल, काय आहे तर सकाळची गोष्ट आहे आणि ती खांबाची सावली. आता सर हे असं एक आहे. आता आपलं सूर्य कोणत्या दिशेने उगवतो, तर सूर्य सर पूर्व दिशेने उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. म्हणजे आता सकाळ इकडनं सूर्य उगवला असेल आणि सावली कुठं पडत असेल, तर सावली या दिशेने पडत असेल ना. हो सर, सावली मग या दिशेने पडते. मग आता या दिशेने पडते. आता जर समजा ही दिशा आहे आता उत्तर, बरोबर, आणि ही दिशा आहे सर दक्षिण. ह्या दोन्ही दिशात. आता मला सांगा, जर ती उत्तरेकडे बघत असेल, समजा मनीषा जर उत्तरेकडे बघत असेल, तर त्याचं काय झालं, मग उजवीकडे त्याचं पूर्वेकडे हात झाला ना. म्हणजे ती उत्तरेकडे जर बघत असेल तर डावीकडे सावली पडत असेल, आणि ती जर दक्षिणेकडे बघत असेल तर त्याची सावली कुठं पडेल, मग त्याची सावली उजवीकडे पडत असेल ना. म्हणजे इथे मनीषा असेल आणि इथे खांब असेल आणि ती इकडे बघते. म्हणजे मनीषा कुठं बघते, तर मनीषा मग दक्षिणेकडे बघत असेल. आहे सरस ऑप्शन. म्हणजे कोणत्या दिशेला बघत होती, मग मनीषा दक्षिण दिशेकडे बघत होती. ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपलं असेल उत्तर. बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. गणित सोपं होतं, काही अवघड नव्हतं. फक्त तुम्हाला सूर्य कोणत्या दिशेने उगवतो आणि कोणत्या दिशेला मावळतो हे तुम्हाला समजायला पाहिजे होतं. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न मित्रांनो क्वालिटी प्रश्न आहे आणि या प्रश्नात चांगली कन्सेप्ट आहे. बघा आता या प्रश्नात बघा, प्रश्न काय म्हटलं, मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात एक काय म्हटलं, भाताचे, बरोबर, भांडे, आणि तिघात एक म्हणजे तिघात एक काय आहे, डाळीचे भांडे, पाचात एक भाजीचे भांडे, 6 जणात मिळून एक श्रीखंडाचे भांडे. याप्रमाणे 108 भांडे आणले किंवा 108 भांडे मागविले. यामुळे कोणताही पदार्थ जास्त वा कमी पडला नाही. म्हणजे बरोबर होतं. म्हणजे 108 भांडे मागवले तर त्याचा सर्व स्वयंपाक बरोबर झाला. तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते असा प्रश्न आहे. आता सर पहिले वाचा, एकास हे 2 भांडे आहेत. चल आता पुढे घ्या, एकास हे 2 भांडे आहेत अधिक किती आहे सर, मग पुढे आता पुढे दोघात मिळून एक भांडं आहे ना, म्हणजे एकास 2 भांडे. आता सर तिघात मिळून एक आहे, मग सर तिघात एक म्हणजे एकास 3 अधिक पुढे काय आहे सर, तर पुढे 5 मिळून एक भाजीचे भांडे आहेत. एक भाजीचे म्हणजे 5 अधिक पुढे काय सर 6 जणात मिळून म्हणजे एकास 6 आणि हे बरोबर किती आहे सर, तर 108 भांडे आहेत. याला आपण असंही लिहू शकतो. हो सर, काही प्रॉब्लेम नाही, असं लिहू शकतो. बस हे जर तुम्हाला मांडता आलं तर जमलं. आता काय करायचं आहे, हे यांची फक्त छेद समान करा. छेद समान करण्यासाठी काय करतो सर, तर सर आपण लसावी काढतो. 6 पंच सर 30, 30ला सर 3ने भाग जातो, 2ने बी भाग जातो. म्हणजे आपलं लसावी काय आलं आहे, तर लसावी आलं आहे सर 30. माता बेनी जर आता 30ला भाग दिलं तर येईल काय 15, 3ने जर दिलं तर 10, 5 सक म्हणजे 30 आणि तर 6 पंच 30. आता यांची बेरीज करा, बरोबर. हे बरोबर काय असेल, हे सर 108 छेदात 1. आता ह्याची बेरीज करा, 15 आणि 10 सर 25, 25 आणि 5 30 आणि 36 म्हणजे 36 छेदात काय आहे तर 30 आणि हे बरोबर हे 108 छेदात 1. आता बस याला सॉल्व करा मित्रांनो. हे 36 आहे आणि हे सर छेदात 30 आहे. याला आता गुणाकार करा. इकडे भागाकार आहे ना, तर हा गुणाकार होईल म्हणजे हा 1 उलट होईल आणि हा 108. म्हणजे गुणाकारामध्ये हे उलट सुलट होतं आहे ना, मग हे उलट सुलट झालं. 1 अंशात गेलं आहे आणि छेद अंशात आलं आहे, म्हणजे अंश छेदात आलं आहे. मग आता फक्त आता कटछाट करा. कटछाट होतो आहे का, तर हो सर. 36च्या पाठात 108 आहे का, तर हो सर. 36 त्रिक 108. माता आता बस वरती काय 1 आहे, 3 त्रिक तर 3 त्रिक सर 9 आणि हा 0 म्हणजे 90 कुटुंब तिथं हजर होते मेजवानीसाठी किंवा 90 कुटुंबाचा तो स्वयंपाक होता. आहे सर मग असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो ह्या गणिताला आपल्याला सहजरित्या सॉल्व करायचं
होतं. ठीक आहे, ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. कन्सेप्ट जर तुम्हाला समजली असेल आणि ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल मित्रांनो, तर व्हिडिओला फक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की तुम्हाला असेच क्वालिटी कंटेंट आणि क्वालिटी प्रश्न तुम्हाला मित्रांनो येणार आहेत. ठीक आहे, आणि मी तसे घेऊन येतो म्हणून म्हणतो की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चल, आता हा पुढचा प्रश्न बघा. स्पर्धेत 6 विद्यार्थ्यांनी एकमेकांशी एकदाच हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील? मग विद्यार्थी किती आहे? तर सर 6 आहे आणि हस्तांदोलन किती करायचं आहे? मग 6 असेल तर स्वतःशी नाही घेणार, मग 6 गुणिला 5 करायचं आहे, भागीला 2 करायचं आहे आणि बस याला फक्त कटचार करा. बे एक बे, बे त्रिक 6, 5 त्रिक तर 15. मग एकूण किती हस्तांदोलने होतील सर? तर एकूण हस्तांदोलने होतील. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 15. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला आपल्याला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, म्हणजे 6 घेतले, 6 व्यक्ती आहेत आणि तो पुढचे 5 असेल ना, मग त्याच्यासहित 6 तो 5 व्यक्तीसोबत असतं म्हणजे हे 5 घेतलं आहे आणि भागीला 2 आणि फक्त कटछाट करायचं आहे. ठीक आहे सर, आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न कसा सॉल्व करायचा होता? एका रांगेत 25 आंब्याची झाडे आहेत. एक रांग आहे, त्याच्यात 25 आंब्याची झाडे आहेत. प्रत्येक 2 झाडामध्ये 2 मीटर अंतर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडांमध्ये किती अंतर असेल असं आपल्याला विचारलं. आता काय करायचं मित्रांनो, हे 25 दुनी करायचं आहे. 25 दुनी सर हे 50 आलं. हे 50 आहे आणि 50मधून 2 वजा करायचे म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 48. आता सर हे 25 दुनी हे 2 कसं आलं? तर 2 मीटर आहे. 2 मीटर आहे म्हणून आपण 2 गेलं. 25 दुनी 50 म्हणजे 50 मीटर लागले. आणि हे सर 2 वजा कसं काय केलं? तर 2 वजा याच्यासाठी केलं आहे बघा, हा पूर्ण एकूण झाड असेल. मग पहिला झाड सुरुवात झाली ना, मग पहिल्या झाडामध्ये अंतर काहीच नसेल. मग दुसऱ्या झाडामध्ये 2चं आहे, तिसऱ्यामध्ये 2चं आहे, चौथ्यामध्ये 2चं आहे. बघा याच्यामध्ये कितीचं अंतर झालं? 1 2 3 4 झाड आहे पण अंतर 6चं आहे म्हणून 50 असेल मग त्याच्यातून 2 वजा करायचं म्हणजे 48 तुमचं उत्तर आहे. तर हे त्याच्यासाठी आपण 2 वजा केलं म्हणजे तुमचं उत्तर असेल 48. ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे? आता या प्रश्नामध्ये काय म्हणतात? रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. आता काय आहे? तो झाडाचा प्रश्न होता, हे खांब आहेत. आता लगतच्या 2 खांबामधील अंतर 2 मीटर असेल तर पहिल्या व 20व्या खांबातील अंतर सेम प्रश्न आहे, काहीच नाही. मग हे सर 20 आहे, हे सर आम्ही 20 घेतले. ठीक, आता हे 20 घेतलं सर भागीले गुणीला 2 केलं. 20 दुनी सर हे 40 आणि अंतर कितीचं आहे? 2चं आहे ना. मग हे 40 आहे, त्याच्यातून सर 2 वजा करणार म्हणजे 40मधून 2 गेले किती सर? तर 38. मग 38 काय असेल? तर 38 असेल आपलं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिसतोय. ऑप्शन क्रमांक डी म्हणजे आपलं उत्तर असेल 38. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकलो असतो. चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय? आता हा प्रश्न संख्या मालिकाचा आहे. याच्यात अंक आपल्या ABCD दिले. आता काय विचारलं? आता बघा काय आहे आपल्याला? यस आहे बघा, यस डी आहे, यस आहे आणि एफ आहे बरोबर. हे डी यस आणि एफ आहे बरोबर. एच हे डब्ल्यू आणि सर हे जे आहे आणि हे आपल्याला दिले तर काय असेल? यम एच आणि के बरोबर किती असेल? आता मित्रांनो तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे काय, ABCD पूर्ण अंकासहित पाठ पाहिजे. जर पाठ असेल तर तुम्हाला लगेच क्लिक होतं. आता डी कितीला आहे? तर सर 4ला आहे. यस कितीला आहे? तर सर 19ला आहे. एफ कितीला आहे? तर सर 6ला आहे बरोबर. एच कितीला आहे? तर सर 8ला आहे. डब्ल्यू कितीला आहे सर? तर डब्ल्यू सर 23ला आहे. डब्ल्यू XYZ म्हणजे 23ला आहे ना. जे कितीला आहे? तर जे सर 10 आहे. आता मित्रांनो तुम्हाला समजलं का काय झालं? आता 4 पासून 8 झाला आहे म्हणजे 4ची बढोतरी झाली आहे. आता 19 पासून 23 झाला आहे म्हणजे याच्यात बी सर 4ची बढोतरी झाली. आता सर 6मधून 10 झाला आहे मग याच्यात बी 4 झाला. मग 4 4 वाढले ना. मग आत्ता बघा यम कितीला आहे सर? तर यम सर 23ला आहे, 13ला आहे. एच कितीला आहे? तर एच सर 8ला आहे. के कितीला आहे? तर के सर 11ला आहे. मग बस आता हा इथे मला काय पाहिजे? याच्यात 4ची बढोतरी पाहिजे, याच्यात मला सर 4ची बढोतरी पाहिजे आणि याच्यात मला 4ची सर वाढ पाहिजे. वाढ आणि बढोतरी. ठीक आहे. आता बघा बस तेच आहे. मग आता मी काय करणार सर? 13 आणि 4 17. 17 म्हणजे की आहे तर 17 म्हणजे सर क्यू आहे.
आता एच 8 आहे, 8 आणि 4 12, 12 म्हणजे सर मला यल आहे. आता सर 11, 11 आणि 4 15, 15 म्हणजे सर मला ओ आहे. म्हणजे QLO हे माझं उत्तर असेल. आहे सर असं ऑप्शनमध्ये QLO. तर बघा QLO ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे QLO. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला हा आकडेमोड तुम्हाला यायला पाहिजे. हे पूर्ण आकडे तुम्हाला बेसिक लेवलला पाठ पाहिजे. ठीक आहे. चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे. गौरीचा जन्म शुक्रवारी दिनांक 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला, तर तिचा तिसरा वाढदिवस. आता तिसरा वाढदिवस काय सर. हे सर 1900, हे सर 93 आहे, हा सर 94 असेल आणि हा सर 95 असेल. बरोबर. हा पहिला एवढे दिवशी त्याचा झाला ना. मग हा पहिला म्हणजे पहिला इथं असेल ना. हा पहिला, हा दुसरा आणि हा सर 96 मध्ये हा तिसरा असेल. आता बस 3 दिवस पुढे कोणता दिवस झाला आहे तर शुक्रवारी झाला आहे. मग हा सर शुक्रवारी झाला आहे त्याचा. मग आता आपल्याला काय याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. तारीख कोणती आहे तर 10 सप्टेंबर. आता याच्यामध्ये आपल्याला लीप वर्ष दिसतोय का तर हो सर. लीप वर्ष 93 नाही, 94 नाही, 96 लीप वर्ष आहे. आणि 96 लीप वर्ष आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल. अजून एक दिवस पुढे जावं लागेल. म्हणजे आपल्याला 4 दिवस पुढे जायचं आहे. म्हणजे शुक्रवारपासून शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि हे सर बघा इथं 4 दिवस झाले ना. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणजे इथं कोणता वार पाहिजे सर तर इथं पाहिजे सर मंगळवार असेल. मग आपलं उत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे मंगळवार. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. म्हणजे उत्तर होतं आपलं मंगळवार. म्हणजे शुक्रवारपासून 4 दिवस. म्हणजे इथं शनिवार असेल, इथं रविवार असेल, इथं सोमवार असेल आणि मंगळवार असेल. हा 4था दिवस का आला सर. इथं जर तिसराच म्हटलं आहे ना, पण हे लीप वर्षामुळे 4था दिवस आला आहे. त्याच्यामुळे आला आपला एक दिवस आपला वाढतो. लीप वर्षामध्ये वर्ष डायरेक्ट एक दिवस पुढे वाढतो अजून. ठीक आहे. चाल आता हा पुढचा प्रश्न. आता हा खालचा प्रश्न बघा. हा पण पहिले 54 नंबरचा प्रश्न. हा 54 नंबरचा प्रश्न सॉल्व केला. आता हा आहे 55 नंबर. एका सांकेतिक भाषेत बघा GOVERN आहे ते आणि याचे आहे हे आहे. तर त्याच सांकेतिक भाषेत HQ बरोबर USE हा शब्द कसा लिहाल असं आहे ते. मग आपण काय करणार सर. हे आहे ना, हे सर GOYER हे N आहे. आता हे V आहे की आहे थोडंसं कन्फ्युजन आहे. हे काही समजत नाही आहे. ठीक आहे. पण आपण त्याला Y म्हणू. ठीक आहे. इथं Y पकडू आपण. आता Y जर असेल तर आता काय होतं. आता पुढे काय दिलं आहे ह्याच्यामध्ये आपण HQY आणि हे सर I, हे W आणि हे सर T दिलं आहे. आता बस आता बघा G पासून काय झालं तर GH झालं म्हणजे एकनी बढत झाली आहे. आता O पासून काय झालं तर O पासून Q झालं आहे म्हणजे O 15 आहे ना. बघा आता बघा आता ही गोष्ट सरळ लक्षात ठेवा. जर तुमचे बघा आता जर तुम्हाला पाठ असतील बघा. हा काय आहे G सर 7ला आहे, O सर 15ला आहे, Y सर हे 25ला आहे, 5ला आहे, R कितीला आहे तर सर 18ला आहे, N कितीला आहे तर सर 14ला, H कितीला आहे तर 8ला आहे सर, Q 17ला आहे, Y सर हे 25ला आहे, हे सर 9ला आहे, हे सर 23ला आहे, T सर 20ला आहे. आता बस याचं फक्त कॅल्क्युलेशन आता करा. आता बघा 7चं काय झालं आहे 8 झालं आहे म्हणजे याच्यात 1 वाढलं आहे. 15चं काय झालं आहे 17 झालं आहे म्हणजे याच्यात 2 वाढलं आहे. आता 25चं काय झालं 25च राहिलं आहे. आता 5चं काय झालं हा 5चं सर 9 झालं आहे बरोबर म्हणजे इथं 4 वाढले आहेत ना. आता 18चं काय झालं 18चं सर 23 झालं म्हणजे इथे सर 5 झालं. आता 14चं काय झालं 20 झालं म्हणजे इथे काय झालं 6 झालं म्हणजे इथं सर हे V आहे बरं का. मग हे V आहे V म्हणजे हे V आहे. Vचं मग V किती आहे तर V 22चं आहे तर हे 21चं आहे ना. U आहे ते U बरोबर. हे V असेल तर Vचं हे झालं. मग आता याच्यावरनं तुम्हाला समजतं ना. मग 1चं काय झालं आता आपल्याला काय दिलं H दिलं आहे. मग H म्हणजे किती आहे सर तर H 8 आहे तर मला इथं काय पाहिजे
इथं सर मला 9 पाहिजे. 9 म्हणजे काय आहे तर आय आहे सर ऑप्शनमध्ये. तर हे बघा जे आहे म्हणजे हे नाही, इथं आय आहे, हे जे आहे म्हणजे नाही. आता पुढे मी जाणार. आता बघा इथं बघा क्यू आहे, क्यू आहे, एक्स आहे. आता बस 3 नंबरचा बघायचा आहे. इथं काय यू, यू कितीला आहे तर यू सर 21ला आहे. 21हून मला काय पाहिजे 24. तर 24ला किती आहे सर 24ला मला एक्स पाहिजे. आता इथं डब्ल्यू आहे म्हणजे हे माझं नाही, इथं आहे एक्स म्हणजे माझं उत्तर असेल बी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो. पण हे जर तुम्हाला आकडेमोड क्लिअर असेल ना तर हे गणित तुम्हाला लवकररित्या अचूक समजतं, नाहीतर मग कन्फ्युजन होतं. ठीक आहे. चला आता हा पुढचा प्रश्न बघा. आता बघा गटात न बसणारे ओळखा. आता गटात न बसणारे बघा, गटात याच्यात काय आता हा मंगळ आहे, मंगळ आहे, हा मंगळ, पृथ्वी आणि गुरु आणि चंद्र आहेत. हे तीनही काय आहेत, हे तीनही ग्रह आहेत. आणि हा चंद्र काय आहे, हा पृथ्वीचा उपग्रह आहे. म्हणजे गटात न बसणारा शब्द कोणता असेल तर गटात न बसणारा शब्द आहे मग डी चंद्र. तर अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. हा गणित सर्वांचाच बरोबर आला असेल. आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हे काय म्हणतात, एका शाळेमध्ये 5 शिक्षक आहेत. आता काय आहेत ए आणि बी बरोबर. आता 5 शिक्षक आहेत ए आणि बी बरोबर. हे काय शिकवतात सर तर हे सर हिंदी व इंग्रजी शिकवतात. आता पुढे काय आहे, पुढे सर सी आहे आणि बी आहे. हे काय शिकवतात सर तर हे सर इंग्रजी शिकवतात, इंग्रजी व भूगोल, हे भूगोल शिकवतात सर. आता पुढे आता त्याच्या पुढे काय आहे डी आहे आणि ए आहे. हे काय शिकवतात सर हे सर गणित शिकवतात, गणित व हिंदी. आता पुढे त्याच्या पुढे ई आणि बी आहे, ई आणि बी आहे. ते काय शिकवतात सर तर सर इतिहास शिकवतात, इतिहास व हे संस्कृत शिकवतात. बस एवढं झालं. आता जर तुम्हाला आता आपल्याला काय विचार पुढे हे शिकवा तर खालीलपैकी कोणती शिक्षकाची जोडी बरोबर, खालीलपैकी कोणती शिक्षकाची जोडी भूगोल व हिंदी शिकवते. आता मला सांगा भूगोल हिंदीची कुठं जोडी आहे का सर. इतिहास संस्कृत आहे, इथं भूगोल आहे पण इतिहास आहे, इथं हिंदी आहे पण गणित आहे, इथं हिंदी आहे पण इंग्लिश आहे. म्हणजे अशी कोणतीच जोडी नाही सर की भूगोल आणि हिंदी शिकवते. अशी कोणती जोडीच नाही ना. मग आपलं उत्तर काय असेल तर यापैकी नाही. ऑप्शन क्रमांक 4 असेल माझं उत्तर. तर यापैकी नाही म्हणजे अशी कोणती जोडीच नाही की हे 2 विषय ती शिकवते. ठीक आहे. चल तर अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला फक्त हे लिहिलं ना तुम्हाला लक्षात आलं असतं. चला आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा कसा आहे. आता या प्रश्नात कसं सॉल्व करायचं आहे हे बघा. आता हा प्रश्न काय आहे. आता पहिले बघा या प्रश्नामध्ये पहिले डोकं चला. हा शेवटचं वाक्य वाचा पहिले. काय चौघात जुळी भावंडे कोणती. म्हणजे जुळी म्हणजे काय तर एकाच दिवशी जन्म घेणारी त्याला जुळी म्हणतात. ठीक आहे. म्हणजे जुळी भावंडी कोणती आहेत ते विचारलं. आता प्रदीप, प्रकाश, प्राची आणि प्रज्ञा ही भावंडे आहेत. 4 भाऊ आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या काय आहे तर 1.5 आहे. म्हणजे प्राची आणि प्रज्ञा तर जुळी नाही हे वाक्याने म्हटलं आहे का 1.5 आहे ना. प्राची आणि प्रज्ञा मग मला नाही पाहिजे. आता सर प्राची आणि प्रज्ञा म्हणजे हे ऑप्शन माझं नसेल. आता पुढे काय म्हणजे प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या किती आहे दुप्पट आहे. कोणाचे तर प्रदीपचे आणि प्राची. म्हणजे प्रदीप आणि प्राची जुळी भावंडे नाही आहेत. आता प्रदीप आणि प्राची कुठं आहे तर हो सर इथं प्रदीप आणि प्राची म्हणजे हे ऑप्शन माझं नसेल. आता पुढे तर आता पुढे अजून काय म्हटलं आहे तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट. प्रकाश आणि प्रज्ञा हे पण जुळे नाही पाहिजे. म्हणजे प्रकाश आणि प्रज्ञा म्हणजे हे पण जुळे नाहीत. मग आता राहिलं आहे का प्रदीप आणि प्रकाश. मग हे जुळे असायलाच पाहिजे ना. मग याच्यात काही शंका आहे का तर नाही. मग हे आपलं असेल. आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न पहिला गणिताचा आहे. गणिताचा प्रश्न बघा. एक खुर्ची 184 रुपयाला विकल्याने 15% नफा झाला. जर 20% नफा हवा असेल तर खुर्चीची किंमत किती, खुर्ची कितीला विकावी असा प्रश्न आहे. म्हणजे 184 रुपयाला विकल्याने 15% काय झाला आहे नफा. म्हणजे सर मी हे 115 मानतो आणि किती आहे सर तर 184 आणि नफा किती व्हावा मला तर 20%. म्हणजे 100वरती 20 असेल ना म्हणजे हे 20. इथे फक्त गुणाकार टाका आणि हा सर 115 फक्त भागीला आणा. आणि फक्त मित्रांनो याला कटछाट करा. आता 5
बरोबर. 5 दुनी आणि 5 त्रिक 15, 5 दुनी आणि 5 चूक 20. आता अजून भाग जातो का, तर हो सर. 3 8 बरोबर, 3 8 24 म्हणजे हे पूर्ण 8ने जातं. 8 चूक सर 32, ह्याच्याला 2, 8 दुनी 16, 16 आणि 3 सर हे 19 म्हणजे 192 रुपये असेल मग त्याची किंमत. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर. ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे 192 रुपये. 20% जर नफा पाहिजे असेल तर 192 रुपयाला विकावं लागेल. ठीक आहे. चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा खालचा प्रश्न बघा. हा प्रश्न काय, चल आता हा प्रश्न बघा काय आहे. बघा, एका रांगेत x समोरून 14वे आहे. आता हा x आहे, हा x कुठं आहे, तर हा सर 14वा आहे. म्हणजे याच्या पुढे हे 13 असतील. हो सर. आता y शेवटून 17वे आहे. आता y हा y आहे, हे y कुठं आहे, तर 17वा आहे. आणि इथे मग सर 16 असतील. याच्या मागे 16 असेल ना. z हे x व y यांच्या नेमके मधोमध आहे. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये आहे z. म्हणजे इथं आपण असं त्याला z लिहू शकतो. हो, हे इथं सर z आहे, एकदम मधोमध आहे. आणि रांगेत 48 व्यक्ती आहेत. आता सर रांगेत 48 व्यक्ती आहेत, तर x व z यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत असा प्रश्न आहे. आता बघा, 16 आणि 13 किती होतात, कारण याच्या मागे 16 आहेत आणि पुढे 13 आहेत. मग किती होतात सर, 29. मग याच्यातून हे 29 सर वजा करा, म्हणजे किती होतात, 18मधून 9 गेले, 9 हे 1 म्हणजे 19. आता 19 आहे ना. आता 19 मधला मधोमध z आहे. म्हणजे हा 19मधून जर आपण 1 वजा केला तर उरतात किती, तर 18. आणि 18चे आता 2ने भागा, बे 9 म्हणजे त्यांच्या. आता हा x पण त्याच्यामध्ये एक असेल ना. ह्या 9मधून 1 वजा करा म्हणजे काय असेल, मग 8 असेल त्यांच्या मधोमध. बरोबर. म्हणजे तुमचं उत्तर असेल मग 8. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर. ऑप्शन क्रमांक C मध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. म्हणजे यांच्या मधोमध आहेत मग 8. म्हणजे तुम्ही जर असं एक कॅल्क्युलेशन केलं. आता हा बघा, हे आले झाले ना, उरले किती, 19. म्हणजे इकडे असेल हे 8 असेल, इकडे हे 8 असेल. 8 आणि 8 8 आणि 8 हा 8 8 आणि 8 16 झाले, 17 18 19 मग झाले ना तयार 19. म्हणजे यांच्या मधोमध किती आहे, मग त्यांच्या मधोमध आहेत मग 8. अशा प्रकारे आपण ह्या गणिताला सॉल्व करायला पाहिजे होतं. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा काय आहे. बघा, 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल. आता हा प्रश्न एक घड्याळ बनवा. ही घड्याळ आहे. किती आहे सर, 12 आहे, 3 आहे, 6 आहे आणि 9 आहे. आता कधी म्हटलं आपल्याला, 3:30 वाजता. मग 3:30 वाजता म्हणजे हेच असेल ना. इथून 1 2 3 म्हणजे एका याच्यामध्ये कितीच आहे, 3 अंशाचा 30 असणार. मग 3 त्रिक किती असेल सर, हे 90 असेल. 3:30 वाजता आहेत म्हणजे 3 वाजून हे 30 मिनिटांनी आहे ना. मग ह्याच्यातले अर्धे करा म्हणजे 15 मिनिटं याच्यातून वजा करायचे 90मधून आणि बस हे 75 अंश. म्हणजे 75 अंश असेल तुमचं मग उत्तर. म्हणजे आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर. ऑप्शन क्रमांक असेल तुमचा 2 नंबर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकलो असतो. ठीक आहे. आत्ता पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न 62 नंबरचा प्रश्न बघा. 62 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं, विसंगत घटक ओळखा. आता बघा मित्रांनो, सरळ जर तुम्हाला ऑप्शनवर जायचं असेल तर ऑप्शन काय जाणार आपण, ऑप्शनवरती जाणार आपण 4 नंबरला. आता काय आहे, एच म्हणजे किती आहे, तर एच यू आणि बी. एच म्हणजे सर 8 आहे, यू म्हणजे सर 21 आहे आणि बी म्हणजे 2 आहे. मग इथं काय, इथं दिलं आहे, इथं 10 दिलं आहे. म्हणजे हे आपलं काय असेल, विसंगत आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग हेच आहे. आता पडवे, जे म्हणजे 10 आहे तर 10, यू म्हणजे 21 आहे, जी म्हणजे 7 आहे, बरोबर आहे. इथं आर म्हणजे 18 आहे, ए म्हणजे 1 आहे, एम म्हणजे 13 आहे, बरोबर आहे. एम म्हणजे 13 आहे, ए म्हणजे 1 आहे, एन म्हणजे 14 आहे, बरोबर आहे. म्हणजे विसंगत घटक हे म्हणजे चुकीचं आहे. म्हणजे विसंगत घटक आहे मग आपला 4. इथं बी, इथं 10 आहेत ना, 10च्या जागेवरती 2 पाहिजे होतं म्हणजे तो बरोबर आला असता. पण इथं 10 आहेत ते म्हणजे चुकीचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व आपल्याला करायचं होतं. आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न झालेला. आता हा 63 नंबरचा प्रश्न बघा. 63 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. 7 आहे आणि 1 आणि 52 आहे आणि 13 आहे आणि रिकामी जागा इथं आपल्याला विचारली काय असेल ते. मग आता सर 7चा वर्ग आहे, 7चा वर्ग सर 49 आहे आणि त्याच्यामध्ये 3 मिळवले म्हणजे किती झाले
52 झाले. मग 13चा वर्ग किती आहे सर? 13चा वर्ग 169 आणि याच्यामध्ये 3 मिळवा म्हणजे काय होईल सर? 172 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी असेल आपलं उत्तर 172. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सॉल्व करू शकलो असतो. चला आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा आकृतीवरचा प्रश्न आहे की एका आकृतीत किती त्रिकोण आहेत. आता बघा हे आकृती बघा सर, ही 1 आहे, हे 2 आहे आणि हे 3 आहे. तिघांचा काय करायचा? गुणाकार. 3 दुनी 6 आणि 6 एक 6. मग आता हा 1 आहे, हे 2 आणि हे 3, ह्यांचा असा गुणाकार 3 दुनी 6, 6 एक 6 आणि हे 6 आणि दोघांची करायची बेरीज म्हणजे तुमचं उत्तर काय असेल? या आकृतीत किती त्रिकोण आहेत असा प्रश्न आहे. तर या आकृतीत आहेत 12 त्रिकोण. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक डी मध्ये आहे. तर डी असेल आपलं उत्तर. आणि अशा प्रकारे आपण ह्या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा बघा, हा प्रश्न काय आहे? आता याच्यामध्ये राम आता काय आहे? तर सर बघा आता काय आहे सर? तर हा राम आहे, बरोबर. हा राम 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला म्हणजे सर तो 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला आहे. हा आता पुढे काय? पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला. आता पूर्व दिशा म्हणजे त्याची ही दिशा असेल, पूर्व दिशेकडे तो 10 किलोमीटर गेला आहे. आता पुढे उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर. उत्तर म्हणजे हे वरती असेल म्हणजे हे सर उत्तरेकडे सर तो 5 किलोमीटर गेला आहे. अंतर चालत गेला. पुन्हा पश्चिमेकडे किती गेला आहे तो? तर पश्चिमेकडे 20 गेला आहे. पश्चिम म्हणजे ही दिशा असेल ना, बरोबर. म्हणजे पश्चिमेकडे तो आला आहे, पश्चिमेकडे आला आहे तो 10 किलोमीटर म्हणजे हे सर 10 म्हणजे संपलं. म्हणजे इथे आला आहे तो, इथे आहे. आता पुढे काय आहे? जाऊन थांबला. पश्चिमेकडे 10 किलोमीटर जाऊन थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? आता बघा, हा पहिले सुरुवात त्याने कुठे केली होती? तसं दक्षिणेकडे सुरुवात केली होती. मग असा गेला हा त्रिकोण म्हणला फक्त एवढं डिस्टन्स, हा 5 परत आला, एवढं डिस्टन्स आहे 10. म्हणजे दक्षिणेकडे तो आहे, दक्षिणेकडे 10 किलोमीटर अंतरावरती आहे तो. आहे सर असं ऑप्शनमध्ये दक्षिण 10. तर हो सर, दक्षिणेला 10 किलोमीटर म्हणजे हे असेल तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकलो असतो. ठीक आहे. चला आता हा प्रश्न बघा. आता या प्रश्नाला कसा सॉल्व करायचा आहे? आता हा प्रश्न काय म्हणतो? आता बघा काय 2 गुणीला 8 आहे. मग 8 दुनी किती होतात सर? तर 16 होतात आणि 4 जर मिळवले तर सर 20 होतात म्हणजे हे होतं. आता पुढे असंच व्हायला पाहिजे. मग 3 बघा नमत्रिक, तर नमत्रिक सर 27 होतात. याच्या जर आपण 4 मिळवले तर 31 होतात. आहे का सर? तर हो सर 31 आहे. म्हणजे आता इथे बघा, इथे 8 पंच तर सर हे 40 आहे आणि याच्यात मी सर 4 टाकणार तर 44 आहे का? तर हो सर 44 म्हणजे हे 5 त्रिक मग 15 म्हणजे हे 150 आणि याच्यात मी सर 4 टाकणार म्हणजे काय उत्तर आहे माझं? 154. तर 154 सर आहे. तर हो सर, ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे 154. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चला आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा पुढचा प्रश्न काय आहे? आता या प्रश्नामध्ये खालील चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? म्हणजे आता प्रश्नचिन्ह आहे. आता प्रश्नचिन्ह कुठं आहे? तर प्रश्नचिन्ह इथं आहे. मग याच्यात कोणती संख्या असेल अवलंबून आहे. आता एक तर अशी बेरीज करा किंवा गुणाकार करा, काहीतरी करा. पण आता बघा, एक जर तुम्ही याच्यात व्यवस्थित बघितलं तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो. बघा काय आहे? तर सर 17 आहे, बरोबर. हे 17, त्याच्यानंतर 18 आहे, त्याच्यानंतर 19 आहे, मग 20 आहे, मग 21 आहे, मग सर 22 आहे आणि सर 23 कुठे नाही आहे. म्हणजे इथं प्रश्नाच्या ठिकाणी जर आपण 23 ठेवलं, 23 मग हे सर 24 आणि हे सर 25. म्हणजे ही क्रमानिक आहे. म्हणजे क्रमाने अंक वाढत चालले आहेत. म्हणजे 17 पासून सुरुवात होत आहे आणि 25 पर्यंत अंक एका सोयीने लिहिले आहे. मग आपल्याला इथं प्रश्नाचं चिन्ह काय पाहिजे? मग तर प्रश्नाचं चिन्हाच्या ठिकाणी पाहिजे 23. ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. असे प्रश्न बुद्धिमत्तेमध्ये आले होते आणि असे प्रश्न आपल्याला सॉल्व करायला पाहिजे होते. आणि जर तुम्ही असं सॉल्व केलं असेल तर मग रिझल्ट तुमचाच आहे, तुम्हाला चांगले मार्क मिळतातच. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. 3 वाजून 40 मिनिटे झाली आहेत. तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये अंशात्मक कोन काढा. आता किती आहे? तर सर ही एक घड्याळ आहे, बरोबर. ही पहिले घड्याळ काढा. सर 12 आहे, 3 आहे, 6 आहे आणि हे सर 9 आहे. आता बस
आता हे बस, आता याच्यात सांगा आता किती बाजून म्हटलं आहे तर 3 बाजून, म्हणजे हा सर 3च्या पुढे असेल आणि हा काय असेल, हा 30, 35, 40, म्हणजे इथे 8वरती 40 असतो ना, एक काटा इथे असेल. माझ्यात किती कोण हे बा 1 2 3 4 5 म्हणजे किती असेल 150, म्हणजे 30चा असतो ना एवढा, हा एवढा एक 30चा असतो. मग आपण काय केलं 30 हे 5 केलं ना, तर 5 आहेत म्हणून मग 5 त्रिक 15, मग किती आलं 150 अंश. मग 150 अंश म्हणजे काय 40 मिनटं आहे ना, ह्या मिनटाचे अर्धे करायचे, 40 मिनटं तर 20 मिनटं वजा करायचे, म्हणजे याच्यातून 20 मिनटं वजा करायचे. मग 150मधून 20 जर गेले तर 130 अंशचा कोण असेल. मग 130 अंश असेल म्हणजे का, कारण की हे 40 मिनटं होऊन ते 3 पासून पुढे पण निघालं आहे ना, म्हणजे हा याच्यातून अर्धा वजा करतात, म्हणून असेल तुमचं 130 उत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे डी. तर डीमध्ये आहेत 130 अंश, म्हणजे 130 अंशाचा कोण असेल 3 वाजून 40 मिनिटांनी. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो आता हा प्रश्न बघा, आता हा प्रश्न काय आहे, आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न काय आहे. आता बघा, एका पार्टीत 40 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकदा एकमेकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील. आता एकूण लोक किती आहेत तर सर लोक आहेत 40. आता 40 लोक आहेत, आता 40 लोकांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं तर मग स्वतः ती करणार नाही ना, मग आपण काय करता, हा 40 लोक आहेत आणि त्याच्यापेक्षा 1ने कमी घ्यायचं म्हणजे 39 आणि भागीला काय 2 बस. आणि हा गणित मित्रांनो एक परत असाच गणित आपण मागे पण बघितला की 6 लोक होते हस्तांदोलन केलं, इथं 40 आहे, फक्त कॅल्क्युलेशन. आता बे का बे दुनी 4 हा 0 इथे, 39 दुनी तर 39 दुनी सर हे 78 आणि हा 0 इथे, म्हणजे किती हस्तांदोलने होतील तर 780 हस्तांदोलने होतील. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक सीमध्ये आहे, ऑप्शन क्रमांक सी असेल तुमचं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व करायला पाहिजे होतं. ठीक आहे, चला आता हा पुढचा प्रश्न. इथं एवढे प्रश्न आपल्याला बुद्धिमत्तेवर विचारले होते आणि बुद्धिमत्ताचा पेपर आपल्याला या प्रकारे सॉल्व करायला पाहिजे होतं. ठीक आहे, आणि तुम्ही सर्वांनी अशा प्रकारे सॉल्व केलं असेल आणि चांगले मार्क तुम्हाला आले असतील. ठीक आहे, चला इथेच आपण थांबूया.